नागपूरमध्ये आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। इस महर्षि वाल्मीकि चौक में हमने महर्षि वाल्मीकि जी की आरती का आयोजन किया। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने हा अतिशय सुंदर कार्यक्रम आज आयोजित झाला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महर्षी वाल्मीकि नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचले नसते। आज प्रभू श्रीराम जे आपले आराध्य आहेत, प्रभू श्रीराम ज्यांच्या चरित्रातून आपण ऊर्जा घेतो, आपले तत्व आपले मूल्य ज्यांच्यापासून सुरू होतात आणि भारतीय संस्कृती ज्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाली, अशा प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थानं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महर्षी वाल्मिकींनी केलं। आणि म्हणूनच 22 तारखेला ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या स्थानी पुन्हा विराजमान होत आहेत, जेव्हा प्रभू श्रीराम यांचं मंदिर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता खुलं होत आहे, अशा वेळी प्रभू श्रीराम ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते भगवान महर्षी वाल्मीकि यांच्या आरतीचा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण त्यांच्यामुळेच आपण रामापर्यंत पोहोचलोय आणि म्हणून मी अनुसूचित जाती मोर्चाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण महर्षी वाल्मीकींची या ठिकाणी आरती केली आणि महाप्रसादाचं देखील आयोजन केलं। आणि आपल्याला माहिती आहे आता 22 तारखेनंतर आपल्याला रामराज्याची स्थापना करायची आहे। आणि रामराज्य म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढ्या पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीचा आवाज। रामराज्य म्हणजे समतेचं राज्य, रामराज्य म्हणजे सर्वसामान्यांचं राज्य। ज्या प्रकारे आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक समानतेचं समतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, तेच